रात्रीचा 7:12. डोळे फुटलेत का ग तुझं? का मला बघून मुद्दाम करतीस? जरा शांत राहायचं ठरवलं तर धडकलंच कोणतरी. मी निदान पुढं बघून तरी चालत होते. तू यासारखं कानात 2 मोठे भोंगे घालून वर तोंड करून चालत नव्हते. ए भोंगे, स्वतः तोंडासमोर मोबाईल ठेवून चाललेलीस की काम कमी शायनिंग जास्त करायची. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मला खरंच काम होतं आणि मला शायनिंग मारायची काही गरज नाहीये. हो सॉरी. बरोबर आहे. रिकाम्या माणसाला काय करणार आहे कामाचं महत्व? रिकाम बिकाम बोल नको. मी माझ्या बापाचं खातो, कोणाच्या बापाचं नाही खात. मी कसं वागायचं ते तुम्हाला खुशी शिकवू. अरे मग त्यांच्या मनासारखं तरी वागत जा ना. अगं पण तू कोण सांगणारी मला मी कसं वागायचं? तू कोण लागून गेली? एक मिनिट, मी रोज बघते तू काय शिकतोयस ते. घरच्यांची फसवणूक नुसती. तू मापात बोल, तुला मी सांगून ठेवतोय डोक्यात जाऊ नको माझ्या. तू पण जरा मापात राहिला शिक मग. माझ्या डोक्यात तुम्हाला मापातलं सांगणार नाही. तू जरा तू शांत सांगणार बस. आहे. बडबड नकोस. तरीच म्हंटल सकाळी सकाळी घर शांत कसं आहे? तुमची भांडणं झाल्याशिवाय नवीन दिवस उजाडल्यासारखं वाटतच नाही ना. ह्या माईंच्या भाषेला समजून सांग. उगाच डोक्यात जाते माझ्या. योगिता, या आबांच्या मुलाला पण सांगून ठेव, उगाच डोक्यात शिरतोय. बस लय झालं. तर डोक्यात पाणी गेलंय. एकदा काही तुकडा पडायचा ना तो पडले. तुम्हाला का तर शांत करती? हिला सांगायचा की तू पण शांत बस. जरा शांत हो ना. कशाला सोड. तू सोड. ही बापावर गेली माझ्या. मी कुणाचं पण ऐकून घेणार नाही, सांगून ठेव. मग कोणी पण माईन वर जाईल, मी ऐकून घ्यायचंय का? आद्या, मी कुणी बी आहे का? तसं नाहीये तवल्या. मी कोणी पण आहे का? अगं तू कोण पण नाहीस. मी कोणी पण आहे का छाया? अरे थांबा, शांत बसा. गाव इकडे सोफ्यावर बसा दोघही. बस इथे बस. सोड रे. सोड. दवल्या, तू आधीच जिम वरनं गरम होऊन येतोस, इथे कशाला तापतोयस? हे आद्या, जिमवरनं आधीच वैतागून आलो होतो. कारण जिम मध्ये ना 4-5 हौशी पोरं आली होती हिच्यासारखी. स्वतः पण जिम करत नव्हती आणि आम्हाला पण करून देत नव्हती. आणि त्यात आले हे म्हणली या आबांच्या पोराला सांग. मग माझं डोकं फिरणार नाही. मग चुकलं काय तिचं? तू आबांचाच पोरगा आहेस ना. आद्या तू गप बस, नाहीतर इथंच भीम तोला देईन तुला. किती बी काय बी झालं ना तरी आबांवर जायचं नाही. हा, मग काही पण झालं तरी माईंना पण मध्ये घ्यायचं नाही. संचिता, तू कशाला त्याच्या नादी लागतेस? सोडून दे विषय. दौलत, तू कशाला त्याच्या नादी लागतोयस? सोडून दे विषय. जाऊ दे, जा पाणी घेऊन. मी काय आणू पाणी? तू जा. मग तुला कोणी शहाणपणा आणायला लावला होता मध्ये? यात काय शहाणपणा आता? आमची भांडणं चाललेली ना. तुला साधं पाणी आणून द्यायला होईना मला. तर भांडणं चालली आणि पाणी आणून द्यायचा काय संबंध आहे मला सांगतो एकदा? रे बर राहू द्या, मी पाणी आणून देते. अजिबात पाणी आणायचं नाही. त्याला हवाय तो स्वतः जाऊन घेईल. बघितलं का कशी बोलती? ही सगळे ना तुझ्यामुळे झालं. माझा काय संबंध इथे? तू रोज भांडण करणार म्हणून काय तुला मी रोज सावरायला येणार आहे का? तुला रोज पाणी आणून नोकर नाहीये तुझा दौल्या. तुला धोबी पछाड दिल्याशिवाय कळणार नाही. मी काय बघत बसणार आहे का मग? का धोबी पछाड म्हणून? अरे थांबा रे, तुम्ही नका सुरू आता. योगिता, आज तू थांबा रे. आद्या, परत विचार कर. एकदा जोड धरला का नाही की धरला. काय घाबरतो का तुला? तुझं थोबाड लय चालतंय आद्या. हात पण लय चालतो माझा. माझ्या बायसेपला नको विसरू. हे लक्षात ठेवण्याची गरज नाही मला. दोस्तीचा हात मिळव. गद्दार ही दोस्ती नाही. इथंच मारून टाकी. सुन टाकेन. एवढा मास बारा नाही. सर पे कफन बांधने वाले मौत से नहीं डरते. चल आखाड्यात चल. तर सर लष्कर बंगल्यातले 2 तगडे पहलवान दौलत आणि पहलवान आदित्य मध्ये आज कुस्ती खेळली जाणार आहे. तयार आहात? सुरू करूया. हा चला सुरू करूयात. 3, 2, 1. एक मिनिट. काय
घरात कोणी तोडफोड करायची नाही. नाही. जर केली तर दोघांना नुकसान भरपाई करावी लागेल. ठीक आहे. हा. तयार आहात? येस. हा जोरदार सामना आता होणार आहे. 3, 2, 1. आता काय? 1 मिनिट. कोणी अशी सिरियस इंजुरी होऊ द्यायची नाही एकमेकांना. जर काही झालं तर कोणी जबाबदार नाहीये. ओके आधी. हा. तयार? यस. सुरू करूया. 3, 2, 1. येस. ग बसा. योगा प्लीज. कमॉन आधी. चला आणि 3, 2, 1 सुरू. कमॉन. कमॉन आधी. हळू. बाजूला वा. अरे वॉर्निंग देते तुला. चड्डी ओढायची नाही. नाही. हा चला सुरू परत. कमॉन आधी. 3, 2, 1 सुरू. आधी. अरे कुस्ती. कुस्ती खेळतोय आपण. वॉर्निंग. चला 3, 2, 1 सुरू. आधी. काय चाललंय का? कमॉन. ए रियाचा फोन आलाय. रियाचा. आद्या चला उठा झालं. आद्या जिंकलेला आहे. उठा यस. उठा. कमॉन आधी. अरे उठ. तू गया दौलत. तर या कुस्तीचा विजेता आहे आद्या. एक हा. मिनिट. अगं वा आदित्य पहिलवान. वा काय खेळलाय तुम्ही. अशी कुस्ती मी कधीच बघितली नव्हती. हरवून टाकलं तर वा. यस. रियाने हरा दिया फिर से. हे तिच्यामुळे झाले सगळं. मी हरवले तुला. तुला पण माहिती काय झालं. शांतपणे करू नको. हे मला काही मान्य नाही. परत खेळायची. अरे क्लिअर विनर आहे हा. विनर आहे. नाही मलाही ना म्हटलं युरियाचा फोन आला म्हणून मी गणलो तिथे. हे नाहीये बघ. पाठ टेकली तू हरलास. एवढं मला माहिती. नाही ते ठीक आहे. मला काय मान्य नाही. पंचाचा शेवटचा निर्णय आहे. मला पंचच मान्य नाही. योगिता रडतोय हा. बाकी काही नाही. रडके तू नको सांगू मला. शांतच वर. दौल्या मी जिंकलोय. मान्य कर. Yes. संपला विषय. नाही. आदित्य तुझे पाण्यात कपडे आण. जा. सगळे कपडे आण. तोंडावर सहन फेक. होत नाहीये. तोंडावर फेक त्याच्या धुवून दे. हार क्या होती है देखनी है तुम्हें. हाँ. ये देखो. वाव. ये. एक मिनिट. विनर बरोबर एक सेल्फी तो निकालेंगे. धवल्या पाणी घे जरा पाणी. पाणी. हात कसा पकडलास. अरे बाप. हे हातावर पाणी. दुखतंय का बघू. येस. हमरे आद्या. सिद्ध्या कुठे आहे. यातल्या नाजूक बोड्याच्या लोकांची ना म्हणून खेळायला आवडत नाही मला. लगेच लावून घेतलं हाताला. तुम्हाला कशा सुचतात रे अशा उचापती. जरा वयाचा तरी भान ठेवायचा. लहान आहात का आता. आणि तुम्ही पण सामील होता वाटतं सगळे यात. थोडक्यात निभावलं म्हणून बरं झालं. जास्त काय झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं. नाही आद्या मूर्खा. तुला पण कळत नाही का रे. हे माझा काय संबंध. हा या इसमानेच माझ्यासारख्या झंझावाताला आव्हान दिलं. तर याला म्हणत होतो या खेळाचा मी जाणकार मल्ल आहे. उगाच मल्ला ललकारू नकोस. आद्या मी कसं चितपट झालं नाही तुला पण माहिती. ती छायामध्ये ओरडली नसते ना तर मी झंझावताला आहे ना तिथंच आवल्या झंझाव वाजवले असता तुझ्या. 1 मिनिट. छायाने काय केलं रे. रिया शब्द ऐकला आणि तिथेच साहेबांचं अवसान गळून पडलं.
त्या ह्याच्यावरनं आठवलं, त्या रियाचा फोन येऊन गेला, तिला फोन नाही केला मी. माझा मोबाईल कुठे आता राहिला का? आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. जिस नंबर से आप संपर्क. कवरेज क्षेत्राच्या बाहेर कशाला फोन केला असेल? आता हे फक्त तीच सांगू शकते फोन लागल्यावर. त्यामुळे तुम्ही आता हात सांभाळा तुमचा. डेटवर गेली असेल बॉयफ्रेंड सोबत. उप्स सॉरी, होणाऱ्या नवऱ्यासोबत. मग तिने भावाला का फोन केला असेल? ए सिद्ध्या, असं बोलतात का? तो काय भाऊ आहे तिचा? हक्काचा भाऊ आहे. आद्या लय बोलू नको. मगाशी कॅज्युअली घेतलंय, आता खरंच धोबी पाचाड दिन इथं. अरे एकदा हारवलं तुला कुस्तीमध्ये मी. पुन्हा तुझ्याशी कुस्ती खेळणार नाही. फाटली ना आता, फाटली. मगाशी तिचा फोन आला नसता ना तर तुला दाखवलं असतं, तिथं चितपट करणार होतो तुला. बास आता दवल्या, एकतर आधीच हाताला लागलंय, तुम्ही उगाच उद्योग वाढवून ठेवाल. आणि सगळी भांडणं बंद करा, मी सांगून ठेवते. ज्याला कोणाला भांडायची इच्छा आहे त्यांनी थेट नवीन घर शोधा. छाया चल आवर, आपल्याला कॅफेवर जायचंय. यांच्या नादी लागलं ना तर कामं व्हायची नाहीत. चल निघूया आपण. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या. लागेल ट्राय कर. प्यार की कुश्ती में, कुश्ती की मस्ती में हाथ पे लग गई. औच औच. पण दवल्या लहरों की मला पटत नाही रे. आद्यानं तुला चितपट केलं, मी नसतं ऐकून घेतलं. ती तर आपल्या नशिबातच नव्हती. लहान असताना सोडून दिली शाळा. शाळा पहिले मग शाळा. ती तर आपल्या नशिबातच नव्हती. लहान असताना सोडून दिली. आपलं डोकं चालायचं नाही ना. आय मारून मारून शाळेत पाठवायची. पुढं काय म्हणून बापानं गरम गरम वडापावचा गाडा टाकून दिला. त्या गाड्यावर मग मी वडापाव विकत बसायचो. कुणी घेतं का वडापाव, कुणी घेतं का वडापाव. वा मस्त, छान, मस्त छान वाटलं मला. कमाल कमाल, एक नंबर. बस ना. थँक्यू. हा पण जे काही मुद्द्याचं बोलायला आलीस ना, तो मुद्दा पहिले सांग मला. त्याने काय होईल, तुझा माझा दोघांचा वेळ वाचेल ना. बरोबर म्हणतोस तू. हा तसं पण काही कौतुक करावं असं काही केलेलं नाहीये. मुद्दा. सकाळच्या गडबडीमुळे मी ऑफिसला दांडी मारली. मग दांडी सापडत नाहीये का? मी दांडी हरवली नाहीये. सांगतेस काय झालंय? बॉसचा फोन येतोय यार सारखा. काय करू? हा एक करू शकतेस. काय? रिसिव्ह कर. अजून काय करणार आहे यार? टाप या. काही सांगू नको मला. पण रिसिव्ह करून बोलू काय? कारण काय देऊ? मला काही सुचत नाहीये. अरे आजारी पडली सांग, ऍक्सिडेंट झालाय सांग, नाहीतर जुलाब लागला सांग, नाहीतर गटरीत पडली सांग, तर गाडी फुटली कुठेतरी गेली. आधी या प्लीज ना, हेल्प मी आउट या. वाटल्यास मी तुझं ग्रॉसरीचं कॉन्ट्री येते. चल प्लीज आदित्य. अरे नक्की कॉन्ट्री देईन. अरे यार मी दौलत नाहीये. मी शब्द पाळेन. नक्की? येस येस डन. बघ हो. ओ आदित्य आता मी तुझी कॉन्ट्री पण भरते. मी तुझी कॉन्ट्री पण भरते. शिवाय तीन मूवीजचे फर्स्ट शो तिकीट बुक करते. प्लीज 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 प्लीज. हा हा. हॅलो संचिता. हॅलो हॅलो कोण? हॅलो 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 काय म्हणताय? कुठे आहेस संचिता? तुला सकाळपासून सगळे कॉल करताय. संचिता तू. संचिता तू काय झालं? संचिता तुझं काय सांगू सर तुम्हाला मी आता. सांग पटकन.
पप्पा तिथे जोरात पळत येत होती, पायरीवर घसरून पडली. रेणुका शाळेसारखी गडगडत पडली खाली. पडली खाली? कुठल्या हॉस्पिटलला नेलंय? कुठलं हॉस्पिटल दाते हॉस्पिटलला ऍडमिट आहे सर. सुटल्यावर आम्ही येतो सगळे. हॉस्पिटल नाही हॉस्पिटलला नका येऊ सर तुम्ही. कसं राहायचं हॉस्पिटलला? तिला आता घरी आणलंय रे. घरी येतो ना मग. घरी पण नका येऊ, ते विश्रांतीसाठी तिला ठेवलंय. तिला येड्यागत करते बघा आजकाल. ती डोकर पडली ना तर मग तिला आता ते सगळं आम्ही ती पाठीवरच लिहून देते सगळं आणि आम्हाला दाखवते काय करत. तुम्ही नका येऊ सर. वेड्यागत करते, डोकरला मार लागलाय सर तिच्या. काय सांगू तुम्हाला आता, काय सांगू मी आता याला. डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर काय म्हणाले? अहो सर तिला विश्रांतीची लय गरज आहे. 2 दिवस सुट्टी घे म्हणावं. दोन अहो सर तर तुम्हाला तर माहितीच आहे ना माझ्या तुझं तुमच्या बँकेवर किती प्रेम आहे. केवढं काम करती, 1 ते 4 झोपती, परत फायला बी चाळती, सगळे काम करती, पैसे पोचती, सगळं करती. आता मला सांगा, ह्या जीवा भावाच्या मित्राच्या प्रेमानं तुम्ही जर तिला फक्त 2 दिवस सुट्टी दिली तर कसं चालायचं सर? आणि तिला जर काय ऑफिसमध्ये झालं, येऊन पडली चक्कर, डोक्याला मार लागला, फिट आली, काय होणार सर? तुमच्यावर येणार, तुम्ही जेलमध्ये जाणार, परत तुम्हाला सोडवायला आम्ही येणार, काय होणार सर सांगा? बरं आठवड्याभर सांग तिला सुट्टी घ्यायला. सर 1 हप्ता बस झालं सर. थँक्यू सर. नो वरीज. तुला खुश होईल बघा आता ऐकून. थँक्यू. काळजी घे म्हणावं तिला. तू ग्रेट, 1 नंबर काम केलंस बाई, 1 नंबर. कॉन्ट्री आणि मूवीज विसरू नको बरं का. अजिबात नाही. आता 3 ऐवजी ना मी 6 फिल्मचं तिकीट तुला बुक करून देणार आहे. Yes. पण आधी 1 आठवडा बोर होईन यार मी. 2 दिवस ठीक होते. अगं 1 आठवडा सांगून तू एक काम कर, 2 दिवसांनीच जा. बॉस इम्प्रेस की बरी झाली लगेच आली. येस, एक नंबर भाई, तू 1 नंबर ग्रेट. ओ गो अदुकली. या ऑडिशनला कसं काय गडबड तुम्ही? इथं कसं काय चांगलं होते? वा फोन का लागणार झालाय? पोरगी कोणत्या अडचणीत नसेल ना? कोणती मुलगी रे? रिया सोडून कोण आहे का आयुष्यात आपली? अरे तिला सकाळपासून फोन लावतोय, आउट ऑफ कव्हरेज सांगते, त्यामुळे तुझी अडचण काय ना ती पण समजणं झाली मला. मग दौलत तू कशाला एवढं टेन्शन घेतोयस? तिला काय आहे का तुझं देणं घेणं? तिला काय नसेल माझं घेणं देणं, पण एखाद्या अडचणीच्या वेळी त्याच्या इमर्जन्सीला धावून जाणं माझं कर्तव्य आहे. तिची कसली आले इमर्जन्सी? मांजर हरवला असेल, नाहीतर गाडी चालू होत नसेल. तुम्ही चेष्टेत घेऊ नका बरं का, काहीतरी सिरियस सिच्युएशन पण असेल. अरे मग त्यासाठी तिचा बोक्या आहे की तिकडं. तू कशाला टेन्शन घेतोय यार? कळ आद्या, सकाळी थोडक्यात वाचलाय बरं का तू. याची पट्टी आहे की अजून पण? मला वाटलं निघाली. तेच म्हटलं कसं काय विसरतोय सारखं, कोणतरी हरलंय सकाळी. चल की आता लाव, चल बघू कोण हरते आता. चल. तू हरून बोर होत नाही का रे? सारख्या हारतोय. अरे मग आता बघू ना कोण हरतय. चल ना, घाबरतोय. दौल्या, आपला हात इंजोर्ड आहे, लक्षात आहे ना? का दुसरा पण हात मोडून घ्यायचा आहे? मग रिया नाही येणार तुला भरवायला. बर ती कुस्ती राहू दे, मग आहे ना आपण पंजा घेऊ. चल. पंजा? काय? एक तर तू राईटी आहेस आणि तुझा उजवा हात इंज्युअर्ड आहे, और हम कभी नियत पे वार नहीं करते. नको लय बच्चन टाकू, तुझ्यासाठी डाव हातलाय झाला माझा. येते इकडे मध्ये. लावा. तर सर लष्कर बंगल्यातील 2 पैलवान, एक जो सकाळी मोडलेला आणि दुसरा लहानपणापासून डोक्यावर पडलेला, मिस्टर दौलत आणि मिस्टर आदित्य यांच्यात होणार आहे आर्म रेसलिंग. तर सुरू करूया. 1 2 3 स्टार्ट. कमॉन आद्या, कमॉन कमॉन आद्या. फोन वाजला. रियाचा फोन हरला. अरे हात सोड, रियाचा फोन आलाय. आणि या रेसलिंग मध्ये हार झालेले मिस्टर दौलत यांची. हात सोड, रियाचा फोन मध्ये कबूल कर तू हरलायस, बाकी काय नाही. डॉक्टर, एक कानाला फोन लावला, माझ्या कानाला फोन लाव. याच्यापेक्षा पण महत्वाची कामं आहेत मला. सिद्ध्या, हे लक्षात ठेवीन बरं कमी. हात सोड रे.
तू आधी कबूल कर, आधी कबूल कर. काय झालं तुझ्यामुळे? हा चढ. ए, आला, ए, आला, ए, आला. ए, सोड, 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 सोड. सोडू नको आद्या. सोडू नको. आद्या, सोड. आद्या, सोड. काय कबूल करायचे? माहिती की तुला हरलायस तू. ए बाबा, मी हारलोय आणि माझं लक्ष कुठं पण विचली चाललंय. बस. हा सोड. सोड रे आद्या. हॅलो हॅलो. हा बोल ना. काय? हा थांब. आलो. मी आलो. ए चला, मला जायला पाहिजे. कुठं? मला जायला पाहिजे. इमर्जन्सी. गाडी चावी कुठे? अरे दवल्या, हाताला लागले तुझ्या, तू गाडी कशी चालवणार? अरे एक हाताने चालवतो मी. गाडी चावी कुठे? अरे काय झालं भाऊ? भेटली. चावी भेटली. काय ऐकलं? काय झालंय का? लय डेंजर झालं दिसतंय काय. दवल्या हळू. हळू कुठे? वाईट लागलं यार. हो. हळू. शॉक तेवढाच होतं. बघू. हळू शेक. तुमचा काय धडकण्याचा दिवस होता का आज? सकाळी पण धडकलात आणि आता परत. आणि काय गरज होती रे धडपडत पळत याच्या जिन्यावरून? अरे तो असा वरून खाली येत होता आणि मी खालून वर जात होते आणि एकदम धडकला यार. ठीक आहे. मी काय मुद्दाम केलंय? माझा पण पाय मुरगाळा इथं आणि माझ्या डोक्याला लागलं. हे संचिता, आता तू खरंच एक हप्ता घरी थांबू शकतेस यार. शाठा. म्हणून असं खोटं बोलायचं नसतं. खोटं बोललं ना की तुमचं नशीब पण ना अशी तुम्हाला शिक्षा देतं. खरंय. दवल्याने तर खोटं बोलण्याची हद्दच पार केली. आबा आले होते तेव्हा आद्याला बांधल्या होत्या पट्ट्या आणि आता स्वतःवर वेळ आली आहे. पॉवर पॉप गिल्स. तर शांत बसा की. इथं माझा पाय सुधरू दिना मला काय. दवल्या, यार असं काय काम होतं त्या कन्येचं की एवढी धावपळ करत तू खाली आलास? अरे तू गप्पच बस. तुझ्यामुळे झालंय सगळं. आणि त्याची जरा इमर्जन्सी होती म्हणून चाललो होतो मी. अरे इमर्जन्सी होती. तुलाच दौलतगिरी करायची असं सारखे ना. कन्याचा फोन आला वाटतं. पंजा काय. ए डॉक्टर थांबतो. ए डॉक्टर उचलू नको. काय म्हणते ते? डॉक्टर इकडे. ए डॉक्टर. कुठेच दौलत? तू मगाशी येतो म्हणालेला आहेस ना मला. मी वाट बघतेय तुझी. अरे किती वेळ झालं माझी माऊ हरवलीये. अरे फारच मोठी इमर्जन्सी आहे कन्याची. अगं तुझा दौलत येतच होता तुझ्याकडे, पण येत असताना पायरीतून पडला बिचारा. पाय मोडलाय बहुतेक त्याचा. काय पाहायला लागलंय? अरे यार बघ ना काही ऍडजस्ट होतंय का? होतंय का रे ऍडजस्ट? हे तुझं तर उडत मांजर. One, 2, 3, start.